सो आज सकाळी ना मी एकदम टायमावर होती. मी एकदम घरातून वेळेवर निघाली होती. टायमावर मी ऑटो वगैरे पकडली होती आणि त्यामुळे मला व्यवस्थित ट्रेनसुद्धा भेटलेली. अजिबात धावपळ करायची गरज नव्हती आणि मी स्कूटी नेली नव्हती बिकॉज मी अजून तिला रिपेअर करायला दिली नव्हती. आणि मला ना समजत नाही भाई, लोकांमध्ये सकाळ सकाळी इतकी एनर्जी कुठून येते. ते लोक लिटरली बर्थडे सेलिब्रेट करत होते आणि त्यांच्यात इतकी हाय लेवलची एनर्जी होती ना, माझ्यानी ना नीट उठलासुद्धा जात नाही सकाळी आणि ह्यांच्यात वेगळीच एनर्जी होती. सो ना उतरताना ना माझा हाताचा ब्रेसलेट मलाच लागला. त्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये गेलो, प्रॅक्टिकल वगैरे अटेंड केले आणि ना आमचा हाफ इयर निघून गेला आणि आम्हाला आत्ता जाऊन सेकंड इयरचं ID कार्ड भेटलं आहे. लिटरली आत्ता. बट असं काही असू दे, बट ना मला ना खूप खुशी होत होती मी, बिकॉज आहे ना माझा ID कार्डवरचा मी फोटो चेंज करवला बिकॉज लास्ट इयरचा खूप घाण होता. मी एकदम वेगळीच विचित्र दिसत होती आणि ह्या वर्षीचा फोटो खूप छान आहे. सो आय वॉज हॅपी. त्यानंतर मी घरी आली आणि झोपून गेली, मला कळालंच नाही. उठल्यानंतर मला दीदीने सांगितलं की ती मस्त बिर्याणी बनवणार आहे. सो मी तिला हेल्प करत होती. तर तिने मला ना कांदा कापायला सांगितलं आणि भाई त्या कांद्यामध्ये इतकी काहीतरी हे होतं ना, माझी मी एकच कांदा कापलेला आणि मला एवढे डोळे झोंबायला लागले आणि मला 3-4 अजून कापायचे होते. आणि मी खूप म्हणजे मला बिर्याणी जाम आवडते. इट्स माय फेवरेट. आय थिंक ते सगळ्यांचंच कम्फर्ट फूड आहे. तिकडे ना दीदीने दादाला काहीतरी सांगितलं होतं, तर तो ना लिटरली त्या भातासोबत खेळत होता. तर मी त्याला विचारत होती काय करतोयस नक्की. आणि इथे एवढी टेस्टी बिर्याणी होती. दीदी आम्हाला वाढत होती आणि आम्ही दोघं इथे बसून लाईनीत बसलेलो की कोणाला अगोदर भेटणार, मला अगोदर भेटणार की दादाला अगोदर भेटणार. आणि दादाने खायच्या अगोदरच दीदीला तो बोलतो क्या बिर्याणी बनाई आहे तुमने. मी बोली भाई अभी खा तो लो. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटे आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.